हॅलो, नमस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवराय. सो मी पल्लवी पवार आणि तुम्ही माझा जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की आपलं वडापावचं दुकान आहे. वडापावचं एक छोटंसं स्टॉल आहे, जास्त मोठं नाही आहे. बट माझा प्रयत्न छोटा असला तरी माझी स्वप्न मोठी आहेत. माझ्या ज्या झेप आहेत, भराऱ्या आहेत त्या खूप मोठ्या आहेत. सो तुम्ही मला सपोर्ट करा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही ते नक्की सांगा. आणि तो जर तुम्ही ठाण्यातले असाल तर आपला कोकणी वडापावला नक्की व्हिजिट करा. टेस्ट कशी लागते ही नक्की, कारण की व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात जे आपण करतो ते व्हिडिओमध्ये कोणाला कळणार नाही. सो तुम्ही ठाण्याचे असाल तर आमच्या कोकणी वडापावला नक्की व्हिजिट करा. आणि व्हिडिओ बनवण्याचं हेच आहे की माझ्या ज्या ताई असतील, मैत्रिणी असतील त्यांना हेच मी सांगते की अजून वेळ गेलेली नाही आहे. व्यवसायात उतरा, स्वतःचं वर्चस्व स्वतः स्थापन करा. कारण की एक हाऊसवाईफ, एक गृहिणी मी सुद्धा आहे. माझी 2 मुलं आहेत, फॅमिली आहे, सगळं काय आहे. पण एक आयुष्यामध्ये जिद्द असते की स्वतःचं काहीतरी करायचं आहे. इव्हन आत्ताचं परिस्थिती बघायला गेलात तर एवढी बेकार झाली की एकट्याच्या सॅलरीवरती काहीच होत नाही आहे. कारण की मुलांचे खर्च, मुलांची शिक्षणं, त्यांच्या अपेक्षा, त्यांची स्वप्न आता एवढी वाढलेली आहेत की त्या काळी शक्य होतं. ज्यावेळेला आपण लहान होतो तेव्हा कदाचित आपल्या आई-वडिलांना ते कष्ट करून पण एकाच्या पगारामध्ये कष्ट करून किंवा शेतीवरती पण ते शक्य व्हायचं. पण आता परिस्थिती एवढी बेकार झालेली आहे की एकाच्या सॅलरीवरती काहीच पॉसिबल नाही. सो हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवला आहे, माझ्या अशा ताईंसाठी, अशा मैत्रिणींसाठी की अजून वेळ गेलेली नाही आहे. तुमचं वय 35 असून दे, 40 असून दे, 50 असून दे, वेळ कधीच संपत नाही. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण शेवटच्या क्षणापर्यंत जिद्दीने लढू शकतो. जर तुमच्यात कोणती हुनर असेल, असं नाही आहे की तुम्हाला वडापावच बनायचं आहे, तुम्हाला बाकी कोणत्या गोष्टी येत असतील तर त्या त्या गोष्टी तुम्ही लपवू नका. म्हणजे आता मला वडापाव येत नव्हता. मी आयुष्यात कधी वडापाव जास्त खात पण नव्हती किंवा मी कधी बनवलेलं पण नव्हतं. पण मला जेवण बनवायला आवडायचं आणि त्या थ्रू मी विचार केला की मी वडापावचं दुकान खोलते. आता कधी न वडापाव खाणारी मुलगी पण वडापावचं दुकान खोलू शकते का? तर येस, मी माझ्यावरून तुम्हाला सांगते. मी जेव्हा सुरुवात केली वडापाव, म्हणजे ज्या दिवशी माझा फर्स्ट डे होता वडापाव दुकान खोलायचा, त्यावेळेला मला आठवतंय, मला ते माहिती पण नव्हतं की ते बेसन किती किती म्हणजे पाणी मिक्स करायचं त्याला, केवढं ते बेटर झालं पाहिजे. पण मी पहिल्या दिवशी पण प्रयत्न केला आणि पहिल्या दिवशी पण सक्सेस झालं. दुकानावरती डायरेक्ट ट्राय केलं, सक्सेस झालं. का? तर माझ्यामध्ये जो आत्मविश्वास होता, कॉन्फिडन्स होता, तो मला त्यावेळी उपयोगी पडला. खूप सारे असे हाताला चटके, फोड वगैरे खूप सारे येऊन गेलेले आहेत. पण त्याच्यातून मला प्रत्येक फोडामागे, प्रत्येक चटक्यामागे खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. आत्ता मला कोणत्याही गोष्टीची भीती नाही आहे. पण ज्यावेळेला मी स्टार्ट केलं त्यावेळेला मनात खूप भीती होती. म्हणून तुम्हाला सांगते की येत नाही म्हणून घरात बसण्यापेक्षा येतं आहे की नाही याचा प्रयत्न करायला ज्यावेळेला तुम्ही घराच्या बाहेर पडाल ना, तेव्हा तुम्हाला नक्की कळेल की तुम्ही खूप छान व्यावसायिका, उद्योजिका बनू शकता की नाही. आणि प्रत्येकाने, मी म्हणजे एकदम आतल्या आवाजाने सांगत असते, प्रत्येक मराठी बहिणीने, भावाने व्यवसायात उतरा. कारण की नोकरी ही फक्त गरजेपुरतीच झाली. तुमच्या त्या गरजाच त्याच्यामध्ये कंप्लीट होऊ शकतात. जर तुम्हाला तुमची स्वप्न आणि तुमच्या मोठ्या मोठ्या गरजा जर पूर्ण करायच्या असतील तर व्यवसायात उतरण्याची गरज आहे. आणि खास करून मराठी माणसाने व्यवसायात उतरण्याची जास्तीत जास्त गरज आहे. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. कमेंट्स करायला विसरू नका. आवडला तर शेअर करा, लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय. जय महाराष्ट्र.